चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आणखी काही MCQ पाहूयात. त्यातलं पहिलं MCQ आहे, 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 येते आणि त्यामध्ये जर त्या संख्येत 27 मिळाले तर अंकांची अदलाबदली होते. तर त्या ठिकाणी आपण अंकाची अदलाबदली आणि 2 अंकी संख्येची बेरीज, अंकाची बेरीज ही 11 असताना त्या संख्या मिळवण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा येतं 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज. आता एकक स्थानाचा अंक जर आपण x मानला, दशक स्थानाचा अंक जर आपण y मानला, तर ती संख्या होते x 10y अधिक x. ही झाली पहिली कन्सेप्ट. दुसरं काय म्हणताय ते, त्या संख्येत 27 मिळवल्यास अंकांची अदलाबदली होते. समजा ती संख्या जी आहे ती संख्या त्या संख्येच्या अंकाची अदलाबदली केली तर त्या संख्येमध्ये 27 मिळवले तर त्या अंकांची अदलाबदली होते. आता पहिली संख्या कोणती आहे, 10y अधिक x अधिक 27 जर केले तर त्या संख्येतील अंकांची अदलाबदली होते. म्हणजे काय होते, इथं 10x अधिक y ही संख्या मिळते. आता हे सॉल्व्ह करूया आपण त्रैराशिक. यामध्ये आपल्याला असं पाहायचं मिळतं, 10y मायनस y प्लस x मायनस 10x अधिक 27 बरोबर आहे हे 27 आपण इकडे घेऊया, -27 इकडे आले म्हणजे -27. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 9y वजा 9x बरोबर आहे -27. आता प्रत्येक ठिकाणचा अंक आपण बदलूया, मायनस प्लस प्लस. या ठिकाणी होतं -9y प्लस 9x बरोबर आहे 27. आता याला 9 कॉमन काढणे तर डिव्हिजन जातात. -y प्लस x इक्वल्स टू 9 27 म्हणजे x मायनस y बरोबर आहे 3. ही एक दुसरी आपल्याला x आणि y मध्ये मांडणी भेटली आणि ही पहिली. आता हे दोन्ही सॉल्व्ह करून बघूया. यामध्ये पहिल्यांदा x अधिक 10y दोन्ही अंकांची बेरीज 11 दिलेली आपल्याला बरोबर 11 आणि ही दुसरी x मायनस y बरोबर 3. याला जर सॉल्व्ह केलं मायनस प्लस मायनस तर इथं होतात 11y बरोबर आहे 13. मायनस आहे ना, 11y बरोबर आहे 7 8 9 10 8 येतं म्हणजे y बरोबर 8 च्या स्थानी 11 ही संख्या येते. थोडं चुकतंय आपलं, डबल एकदा बघूया. यामध्ये पहिली त्रैराशिकमध्ये 10y अधिक x अधिक 27 बरोबर 10x अधिक y हे बरोबर आहे. 10y x पुढे 27 -27 x वजा y बरोबर 3 येतं. ते बरोबर होतं. असू दे. चला या ठिकाणी आपण बघूया 10y मायनस y
प्लस एक्स मायनस 10x इक्वल्स टू -27. आता याच्यामध्ये येतं 9y वजा 9x बरोबर आहे 9 3 27 -27. ही दुसरी राशी भेटली आपल्याला. ही पहिली आहे. या दोन्हीचं सोल्युशन जर घेतलं आपण म्हणजे इथं 9 27 आहे. 9 गेलं 9 गेलं 9 3 27 -27 म्हणजे y मायनस एक्स इक्वल्स टू -3. हे दुसरी राशी भेटली आपल्याला. आता याला हे आणि हे आपण सॉल्व्ह करून बघूया. 10y अधिक एक्स बरोबर आहे 11. अंकांची बेरीज 11 येते. आणि y मायनस एक्स बरोबर आहे -3. त्याला जर सॉल्व्ह केलं हे कटून जातं. इथं 8 राहतात बरोबर आहे 11y. सॉरी इथं मिस्टेक व्हायला लागली. आपल्याला अंकांची बेरीज दिलेली आहे, संख्येची बेरीज दिलेली नाही आपल्याला. त्यामुळे हे बरोबर सूत्र आहे. इथं आपली चूक होतीये. -x अधिक y बरोबर -3. आपल्याला त्या संख्येची बेरीज दिलेली नाही 11. आपल्याला बेरीज दिलेली आहे ती एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक, या अंकांची बेरीज आपल्याला 11 दिलेली. ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे x अधिक y बरोबर 11. हे कॅन्सल झालं. 2y बरोबर 8 y बरोबर 4. x अधिक y बरोबर 11. x अधिक 4 बरोबर 11. x बरोबर 11 मायनस 4. x बरोबर येतं 7. हे आलं x ची किंमत. आपल्याला काय करायचंय, ही संख्या काढायची. ही x आलं आपलं 7. त्याच्यामध्ये आता पुढे y मायनस एक्स बरोबर -3 आहे. हे सोल्युशन याच्यामध्ये घालून बघू आपण. y मायनस एक्स बरोबर आहे -3. y मायनस 7 बरोबर आहे -3. y बरोबर आहे 7 -3. y बरोबर आहे 4 5 4. हा अंक y येतो दशक स्थानी येतो. तर आता या ठिकाणी आपण पाहिलं तर तो अंक जो आहे तो अंक जो आहे तो अंक 10y अधिक x हा येतो. तो अंक 10y अधिक x येतो. y ची किंमत किती 4 आहे. 10 मल्टिप्लाइड बाय 4 अधिक x ची किंमत 7. 10 चौक 40 अधिक 7. आपला फायनल अंक येतो 47. हे झालं त्याचं सोल्युशन. डबल येतं तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासून. समजा एका 2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज 11 आहे. 2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज 11 आहे. आता त्या 2 अंकी संख्या म्हणलं याच्यामध्ये एकक स्थान असणार आहे, दशक स्थान असणार, बरोबर आहे. तर त्यामध्ये एकक स्थान म्हणलं की ते कॉमन सेम राहणार, याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. परंतु दशक स्थान म्हणलं तर 10वा दशक स्थान म्हणलं तर ते 10च्या परीत असल्यामुळे आपण 10 वायला मल्टिप्लाय करतो आपण. अशा प्रकारे ती संख्या मिळते. नंतर दुसरी कन्सेप्ट काय टाकलेली आहे की जर त्या अंकांची अदलाबदली केली तर आपल्याला त्या अंकामध्ये 27 मिक्स केले असता पहिल्या अंकामध्ये ते अदलाबदली होते अंकाची. पहिला अंक कोणता आहे 10y अधिक x. 10y अधिक x याच्यामध्ये आपण 27 मिळालं तर अंकाची अदलाबदली होते. म्हणजे या ठिकाणी y होतं, इथे x आलं, इथे x होतं, इथं y आलं. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं पुढे तर ही एक आपल्याला त्रैराशिक मिळते. y मायनस 1 बरोबर 3. y मायनस 1 बरोबर 3 ही त्रैराशिक मिळते. आता पहिली कोणती त्रैराशिक आहे त्याच्यामध्ये पहिली कोणती राशी आहे दिलेल्या 2 अंकाची बेरीज 11. x अधिक y बरोबर 11 आणि आपल्याला मिळालेलं -x अधिक y बरोबर 3. हे जर सॉल्व्ह केलं तर y म्हणजे आपल्याला दशक स्थानचा अंक 10 सोडून 4 मिळतो. मग त्या ठिकाणी ह्याला आपण पुढे सॉल्व्ह केलं y ची किंमत भेटते म्हणजे x ची किंमत 7 होते आपल्या. मग दशक स्थानचा अंक जो असतो तो 10 मल्टिप्लाय केल्याने मिळत असतो.
म्हणजे 4 जे आपलं आलेलं आहे y बरोबर 4 इथं ठेवलं त्यानंतर 40 x बरोबर 7 आलेलं आहे. 40 अधिक 7 47. अशा प्रकारे हे उदाहरण आहे, हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल अशी अपेक्षा आहे. तरी हे उदाहरण लिहून घ्या.